उचला अजून. बस. जा खाली आवाज. असं 5 वेळेस उचला वरती. हळूहळू जा खाली आवाज. बँक. नमस्ते. आपलं नाव काय? वैशाली मनोज बोलते. आणि नेमकं काय त्रास होता तुम्हाला? मला ॲक्च्युली ॲक्सिडेंट झाला होता तेव्हा लिगामेंटला इथे क्रॅक गेला होता. ओके. तर लिगामेंट क्रॅकचं मला मांडी घालून पण बसता यायचं नाही, चाललं तरी दुखायचं, स्वेलिंग होती. त्यानंतर मला वॉकिंग करताच यायचं नाही, जिम वगैरेला जाताच यायचं नाही. पण आता तुमच्याकडे येऊन आता 7 दिवस झाले. 7 दिवसात बऱ्यापैकी फरक पडला असा की मला मांडी घालून बसता येतं, स्वेलिंग कमी झाली, दुखणं कमी झालं. जे एका हाताला मला मुंग्या यायच्या, इथे मुंग्या यायच्या, त्या पण माझ्या बंद झालेल्या आहेत. आणि हा कधीपासून त्रास होता? हा गेल्या 2-1 वर्षापासून तरी होता. आणि याचे किती डॉक्टरांना दाखवला? ऍक्च्युली मी MD मेडिसिनला दाखवलं, MBBS आर्थो स्पेशलिस्टला पण दाखवलं, पण तरी मला काही पाहिजे त्याचा फरक पडला नाही. ओके. मग डॉक्टर म्हणतात एक तर ऑपरेट करायला लागेल, लिगामेंटचा टीर झाला असेल तो ऑपरेट करायला लागेल, ऑपरेशन करायला लागेल. मग तुमचं आमच्या मित्राने नाव सांगितलं म्हणून मग आम्ही इथे आलो. ओके. मग त्याच्यामुळे मला भरपूरचा फरक पडला. ओके. बाकी अजून तो सर्वायकल प्रॉब्लेम होता? हा, lumbar जो problem. नेकचा पण प्रॉब्लेम होता तो पण माझा सॉल्व्ह झाला. हा. की बाबा थोडासा खाली जरी बघितलं तरी चक्कर यायच्या, त्या पण आता बंदच झालेल्या टोटली. ओके. 7 दिवसात चांगला फरक पडलेला आहे. हे आधी याच्यावर मी काही मेडिसिन दिलं का तुम्हाला? नाही, मेडिसिन तर काहीच काहीच नाही. तुम्ही फक्त फिजिओथेरपीच केली तुमची. हे सेटिंगने तुम्हाला हा, फरक पडला? सेटिंगनेच बराच फरक पडला. तर अदरवाईज दुसरीकडे गेले म्हणजे डॉक्टर पहिलेच 1000-2000 रुपयाच्या गोळ्याच लिहून देतात. हा, हा, आणि त्या गोळ्या घेऊन पण परत नंतर प्रॉब्लेम होऊन जातो. बरोबर. कधी हे वाढतं, युरिक ऍसिड वाढून Acid वाढ- जायचं. त्यानंतर कधी माझा बीपी पण लोचा प्रॉब्लेम होता, तो पण बरोबर. आता बऱ्यापैकी चांगला झालेला आहे. हा, इथं आल्यानंतर बरंच फरक पडला. बरंच ग्रुप आता हेच जर- 99% 100% फरक पडलेला आहे. आता होतं काय की बरेच जे पेशंट आहे, थोडा जरी प्रॉब्लेम क्रिएट झाला तर पेशंट बाहेर काय करतं, थोडा जरी प्रॉब्लेम झाला की घरगुती मस्क्युलर पेन कमी होऊ म्हणून एखादे पेन किलर खाणार. पेन किलरच घेतो त्याच्यानंतर आपण. थोडंसं प्रॉब्लेम जास्त असेल तर फॅमिली डॉक्टरकडे जाणार. हा. त्याच्यापेक्षा अजून काही जर वाटलं तर मग बोन स्पेशलिस्ट. पण हो. बोन स्पेशलिस्टला हे जे सगळे जे प्रकार आहे ते MRI एक्सरे केल्याशिवाय समजत नाही. नाही. पण हेच जर तुम्ही पेशंट आमच्याकडे झालं तर आम्हाला MRI ची गरज नाही, एक्सरेची गरज नाही, ब्लड नाही. टेस्टची गरज नाही. बरोबर. डायरेक्टली काय प्रॉब्लेम आहे ते तुम्ही समजतं. स्वतःच मला सांगितलं, हा. मी सांगायच्या आधीच तुम्ही मला सांगितलं ओके. का तुमच्या ह्या पायाला दुखतं, बरोबर. जे डाव्या कुशीवर झोपल्यामुळे मला सारख्या मुंग्या येणं, हा. हातपाय सेन्सिटिव्हिटी नाही होणं, ते सुद्धा सगळं गेलं. बरोबर. म्हणजे आमच्या इथल्या डॉक्टरांनी तर डायरेक्ट ऑपरेशन वगैरेच करायला लागेल सांगितलं होतं. बरोबर. आता तुमच्या इकडे आल्यावरती तर नाहीच करायला लागणार आहे आता. शक्यच नाही, कारण की तुम्ही दिवसभरात जर बघितलं तर दिवसभरात नुसतं नाशिक डिस्ट्रिक्ट मध्ये हा. दिवसाला 50 ऑपरेशन हो. 50 पैकी 40 पेशंटला ऑपरेशनची गरज नाही जर बघायला म्हणजे गेलं. तिथे गेलं का पहिले तर डॉक्टरची फी 1000 रुपये, हा. MR काढायला लावतात तो 6000 रुपये, एक्सरे काढून घेतात तो 500-600. इथे येऊन 300 रुपयात तुम्ही सगळं एकदम सोयीस्कर करून दिले. तेच. एक मिडल क्लास लोक म्हणा किंवा हाय क्लास लोक पण तिथे तुमच्याकडे येऊन करू शकतात. 100%. हा. पण ती बाहेर शक्य नाही. बाहेर आता जर तुम्ही करायला गेली, मेडिसिन घेतलं त्याला, MRI एक्सरे झाले, हे सगळं कमिशन होतं. कमिशन. असं. आणि शिवाय 6000 रुपयाचा MR काढा, MR काढून पण ते म्हणतात याच्यात नीट नाही दिसत आहे, हा. तुम्ही फुल बॉडीचा MR, फुल तिथला MR काढून हा. आणा. आता माझ्या पायाला एवढं एवढं लागलं हा. तर तुम्ही ते कव्हर केलं. बरोबर. आता हेच मी परत स्पेशलिस्ट कडे गेले असते, त्यांनी हा. पहिले मला MR काढा, एक्सरे काढा, एक्सरेचे 700-800, परत MR चे वेगळे ते काय? पैसे. मग त्यापेक्षा तुम्ही केलं ते एकदम उत्तम झालं. त्याच्यामुळे मी अजून 10 लोक पण आमचे तुमच्याकडे आले आणि त्यांनाही बराचसा फरक पडलेला आहे. पण हेच जर तुम्ही बाहेर पाहायला गेलं तर बिना मेडिसिनचं किंवा बिना स्टोरॉइड पेन किलर कोणी ट्रीटमेंट करत नाही, कोणीच देत नाही. नाही. तर बाकी सगळे डोळे ट्रीटमेंट पहिले सगळं औषध हा. गोळ्या तुम्ही हे घ्या ते घ्या, मग तुम्हाला फरक वाटेल. त्याच्याची जागा बजेट होऊन जाते, त्याच्यामुळे हो. समजत नाही. त्याच्यामुळे सेन्सिटिव्हिटी राहत नाही ना, कारण की गोळ्या घेते तोपर्यंत रिलीफ वाटतं, पण गोळ्यांचा इफेक्ट संपला की परत पेन चालू व्हायचं. पण ऍटलीस्ट आता मी एवढं 20 मिनिटं 15 मिनिटं बसू तरी शकते, पहिले 1 मिनिटं पण नाही बसता यायचं मला. ओके. हा. थँक्यू. थँक्यू सो मच सागर सरांना, थँक्यू सो मच. आणि सर्वांनी सागर सरांच्या क्लिनिकला नक्कीच एकदा भेट द्या. थँक्यू सर. हो. थिकनेस जास्त आहे जरा. हात खाली रिलॅक्स.
असं रिलॅक्स. हलतो रिलॅक्स. आणि Fine. मुलं ना हलतो राईट साईड. हलतो रिलॅक्स. सरळ झोपा. असं उठून बसा. पाय सरळ. पाय सरळ करा. इकडे का? पाय सरळ करा. दोन्ही हात शोल्डर होते अशा. मांडी घालून नाही, पाय सरळ. जा खाली. मान खाली. रिलॅक्स. आवाज आला? रिलॅक्स. आला आता. रिलॅक्स. फालतू छातीवरती उचला. उचला वरती. उचला अजून. बस. जा खाली आवाज. असं 5 वेळेस. उचला वरती. हळूहळू. जा खाली आवाज. उचला वरती आवाज. जा खाली आवाज. हळूहळू. उचला वरती. जा खाली आवाज. बस. उचला वरती आवाज. जा खाली. बस. उचला अजून. जा खाली. हात पाठीमागे. बस. नंतर लावायचं. केलं चालू किलर घेतलं ना तुम्हाला तो गट मार्गे आजार नाही. आणि आमच्या डॉक्टरांनी शुभांगीची व्हिडिओ आणणार होती. मागे झालं थोडं. नाही 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 कॅमेरा चालू आहे राहू द्या काहीच करू नका सरळ बघायचं टेबल ॲड लावायची बस.